कसं? रेणूच्या पसंतीशिवाय तिचं लग्न ठरू देणार नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही मला. मग आता तुम्हीच का हो म्हणालात? नाही म्हणजे अहो मी कुठं काय म्हणलोय? मग आज 5 सुपारी झाली ते का नाही सांगितलं मला? ते रेणूचा या लग्नाला होकार नाहीये तरी तुम्ही हो म्हणालात? नाही हो, म्हणजे रेणूला न विचारता केलंय मला बी पटलं नाही. पण रेणूच तयार असेल तर काय हरकत आहे? मी म्हणजे चांगल्या स्थळाचं जायला नको म्हणून म्हणलं. चांगलं स्थळ? तो मुलगा दारू पितो माहितीये ना तुम्हाला? अहो, म्हणूनच नाही म्हणवतो मी. पण त्या पोरानं दारू सोडली आता. अहो म्हणजे सूरज कसा सुधारला तसा तो बी सुधारल की. नाही हा, अजिबात नाही. सूरज भाऊजींचा स्वभाव वेगळा आहे, त्यांच्याशी कंपॅरिझन करू नका. अहो असं काय करताय? त्या पोराचा स्वभाव माहितीये का तुम्हाला? आणि एखादा माणूस दारूड आहे म्हणून तो बाद आहे असं समजू नये. आणि हे बघा, वहिनींनी बी असं समजलं असतं तर सूरजचं लगीन झालं असतं का? 1 मिनिट. जाऊबाईंनी त्यांच्या मर्जीने लग्न केलं होतं. सूरज भाऊजींच्या दारू पिण्याशी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण रेणूला असू शकतो. तिचं लग्न ठरलंय आणि तिला अजून कोणीही सांगितलं नाही. हे तुम्हाला तरी बरोबर वाटतंय का? सांगा ना, तुम्हाला हे बरोबर वाटतंय? नाही. मग मी उद्या रेणू संकट बोलतो आणि मग सांगतो. याआधी तुम्ही असंच म्हणाला होता, पण लग्न ठरलंच ना. रेणू तुमच्या बहिणीसारखी असं तुम्हीच म्हणता ना मला, तरी तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देणार आहात? नाही हो, रेणूच्या मनाविरुद्ध काय बी होऊ देणार नाही. जाऊबाईंनी सांगितल्यावर लगेच हो म्हणता. अहो असं काय नाही. अहो त्यांनी जे मला सांगितलं ते मला पटलं म्हणून वय म्हणलो. पण तुमचं जादा पट्टी आता. मी रेणू संकट उद्या बोलतो. हे बघा, तिच्याशी बोलल्याशिवाय मी एक बी पाऊल पुढे जाऊ देणार नाही. शब्द आहे रानाचा. ठेवले या घरात एक बी वस्तू सापडत नाही. ए अरे कुठे ठेवले पासबुक? अरे काय म्हणतोय म्या? कुठे ठेवलंय पासबुक? घर सांभाळतीस नव का नुसतं आयतं खाऊन पसरलेले असतीस? 30 वर काम करून करून हात तुटतात माझं. हात तुटत्यात म्हण. अरे पण त्या तुटलेल्या हातानं पासबुक कुठे ठेवलेस ते तर सांग की. उगा दिवा लागली ना काय पण बोलू नका. दिवं लागलेलं काय बोलू नका, सकाळ काय बोलू नका, संध्याकाळ काय बोलू नका. म्हणजे म्या काय बोलायचंच नाही वय? हा, दोघे बी महाराणे म्हणे हिंडतायसा आणि लिकीच्या काळजीने शो बाप मरतो त्याचं काय नाही तुम्हासनी. अरे कुठे ठेवलंय पासबुक? असेल की इथंच कुठेतरी. अरे मग हुडकायला काय तुला पटकी लागते वय? हुडीक इथंच असलं म्हणून पासबुक. आता हिला विचार. रेणू, बँकेचं पासबुक कुठं आहे? मला कसं माहिती असणार आहे आई? कसं म्हणजे? अरे तू घरातच असतीस ना व? पाहुणं हुंडा घेणार नाहीत हे म्हटलेत. अरे पण बाकीचा बी खर्च आहेच की. ए तुझ्या खात्यात काय आहे का पैसे? कशाला? माझ्या माहिताला. दिवा लागणीला उगं भलतं सत्त बोलू नका. ए तू दिवं लागणं सकाळ चुलीत घाल. काय ग रेणू, त्या घराला शोभल असं लग्न करावं असं वाटतंय ना तुला? काय देवळात करायचा विचार आहे? माझं लग्न? नाही माझं. अरे वाड्यात जाऊन तुझ्या लग्नाची सुपारी बी फोडून आलोय आम्ही. हो पण असं कसं मला न विचारतास? तू काय पंतप्रधान लागून गेलीस होय? लय शिकलीस म्हणून शानी झाली नाहीस? शिकण्याचा काय संबंध आहे यात? नाही नव, मग आम्ही सांगतोय तसं कर. हे बघ तुझं चांगलं वाईट आमासनी कळतंय. अरे बाप आहे तुझा म्या. अहो पण मला न विचारता. आता नाही वय काय बी करायचं नाही. ठरलं म्हणजे ठरलं. मी राणादाला बोलते आणि मग तुम्हाला सांगते. बघा आता. अरे राणादाला समज माहिती आहे. आम्ही त्यासने पेड बी दिलेत आणि राणादाला स्थळ बी पसंत आहे.
ताईसाब तो बी बाउंड्रीच्या बाहेर. त्या सचिन तेंडुलकरला बी भारी पडला सा बघा तुम्ही. आणि मग आपला खेळच तसा असतोय बघ चंदे. पर ते नाही ताईसाब, पर ऐन टाइमला तू मसनी कसं काय सुचलं होते दारूचं. आणि हा संनिधाचं बी उदाहरण लगेच घावलं बघा तू मसनी. कसं काय? अगं आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होतं तो पोरगा दारुडा आहे म्हणून. पण हा आपल्याच घरात हे असं बाहेर येईल असं वाटलं नव्हतं. ते आमच्याच नवऱ्याकडनं. खरं आम्ही विसरूनच गेलतो आमचा बी नवरा दारुडा आहे. पर त्या पोरानं दारू सोडली हे अचानकच कसं काय सुचलं तू मसनी. चला आता हा पण आता त्याच्या घरच्यांना सांगायला पाहिजे बर का. त्याला आता दारू पिऊ देऊ नका सा लगीन होऊ पतूर. नाही घरात काय प्यायची ती पिऊ द्या म्हणाव पण बाहेर काय बी करायला नाही पाहिजे. हे भारी आहे. पर ताईसाब तुम्ही का नाही राणादासनी लय भारी उत्तर दिलं सा बघा. याला म्हणतात त्यांचाच दात त्यांच्याच घशात. आता तू बघ त्यो ठोकळा पुढं पुढं होऊन कसं रेणूचं लगीन लावून देतोय ते. या रेणूचं लगीन लागणार आणि त्या मास्तरडीचं नाक घेतलं जाणार. होय पर ताईसाब तरी बी जरा सावध राहा बघा तुम्ही. चल चल काय आता काय बी होत नाही. नाही कसं आहे 4 चौघांच्या साक्षीनं सुपारी फुटल्या. राहिला प्रश्न दारूचा त्यो बी सुटल. पर ताईसाब तरी बी तुम्ही सावध राहा. ऐन टायमाला तुमचं नशीब माती खात्या. उठकी आली तुला. तू कधी ना आयुष्यात काही चांगलंच बोलत नाहीस बघ चंदे. चल निघ तोंड काळा करीत चल निघ. आव तसं नाही पर तरी बी सावध राहा. आता जाती का मुस्काट फोडू. चल निघ. ही येडपट म्हणत्यात त्यात बी खरं पॉइंट आहे. आमचं नशीब नेमकं ऐन टायमाला माती खाते. नाही नाही पण या टायमाला असलं काय बी व्हायला नको. हॅलो हा बोला की वहिनी साहेब. काय पाहुणं कसं हायसा खुश हायसा ना ग. हा नाही लई मोठं माणूस झाला बघा तुम्ही. आमची ओळख ठेवा म्हणजे झालं. अहो असं का बोलताय. तुमच्यापेक्षा आम्ही लहान माणसं. लहान होता पण आता तसं राहिलं नाही बापू. अहो आमच्या पाहुण्यात सोयरीक जुळत्या तुमची म्हणजे तुम्ही आमच्या बराबरीला आला का नाही. हा बरं ते समजा जाऊ दे. ते लग्नाची तारीख काय ठरवायची म्हणून फोन आलता बघा पाहुण्यांकडनं. काय सांगायचं त्यासनी. अहो तुम्ही म्हणाल तसं. नाही नाही आमच्याकडं काही न ग तुमचं तुम्ही ठरवा बरं ते. नाही लग्नाला तयार हायसा ना ग तुम्ही. होय हाय की. नाही कसं आहे बापू आम्ही नुसतं जुळवून द्यायचं काम केलंय. बाकी समजा तर तुमचं तुम्हालाच ठरवायला पाहिजे का नाही. हा बरोबर आहे ना व. अहो बरोबर आहे. आता पोरीचा बाप म्हणजे हे समजा आलंच की. आत्ता कसं बोलला बरं बापू. बरं ऐका ते रेणूची कॉलेजची नाटकं आता जरा बंद करायला लावा बरं का. नाही कसं आहे बापू पोरीचं लगीन ठरल्यावर तिनं बाहेरनं असं भटकणं बरं दिसत नाही हो. नाही म्हणजे आमच्या पाहुण्यास ती तर काय मान्य नाही. बाकी आता तुमचं तुम्ही ठरवा बरं का. बरं तसं सांगतो तिला. सांगा जरा नीट समजून सांगा बरं तिला. समजल्यावर तयार होईल ती लग्नाला. आणि ती तयार होत नाही तर लग्नाची तयारी बी करता येणार नाही का नाही. कसं आहे बापू रेणूचा होकार मिळवणं लई महत्वाचं आहे बघा. हा तवा तिचा होकार मिळवा आधी. काय ध्यानात येतंय ना ग. चालेल की. हा मग लागा तयारीला. काही बी होऊ दे पण रेणूचा होकार मिळवणं लई महत्वाचं आहे. तेवढा मिळवा. हा चालतंय. हा बरं बापू अहो जेवण झाली काय. हा अरे वा काय काय खाल्लं मग. मेथीची भाजी आणि भाकर. हा काय बापू तुम्ही बी. हा अहो मोठी माणसं झालं तुम्ही आता. जरा पनीर बिनीर खावा की. अहो नाही म्हणजे मोठी माणसं काय खात्यात ते सांगायलोय आम्ही. बरं ते समजा जाऊ दे. रेणूचा होकार मिळवा. हा ठेवू काय फोन आता. हा
या टायमाला आमचं नशीब साथ देणार आणि ती मास्तरडी माती खाणार, ते बी आम्ही खाऊ घालणार. Ouch. Ouch. भाऊ 2 मिनिटं जरा 2 मिनिटं ऐका ना. एक ऐका ना ते दौलतवाडी हेच काय हा हीच की. ते राणा पेलवून कुठे आहे असेल शेतात. ते शेत कुठे आहे शेत तुम्ही कोण? मी आईला मला नाही मी सन्या तो हटना मागताय नाही आटा तो फाटना मागताय चिंच पोकळीचा ऋतिक रोशन म्हणजे मी सन्नी मुंबईवरून आलोय राणासाठी काय काम काढ्या? क्या है वो थोड़ा उनका एडवाइस लेने का है थोड़ा ऐसा पर्सनल है एडवाइस है कसला वाईज देणे काय? वाइज नाही एडवाइस क्या है थोडा प्रेमाचा लफडा आहे जरा त्यांची मदत हवी आहे म्हणजे जरा त्यांनी मदत केली तर बरं होईल असं आहे. देवानं सगळं मॅटर काय राणाकडे सोडवा दिलं वाटतं. नाही म्हणजे ते हमार रेनू आहे ना. नहीं हमारा बबली है क्या वो हो ही नहीं बोलता 5 साल हो गया नाही तुम वो सोडो. नहीं ऊपर से वो अन्ना पीछे लगा 10 करोड़ के लिए थोड़ा उसका मदत चाहिए नाम तुम्ही आता जाता इथनं जावा. नाही असं कर काय अहो राणाचा तालमीतीन झालाय आणि हे नवीन खेटा कशाला? नाही ऐका ना साहेब हो ऐका ना हो साहेब, ऐका अहो नाही लय नाही मोठा सोडा. प्रॉब्लेम ऐका ना अहो, हो. सोडा. तो अन्न मागे लागले 10 करोड अहो. द्यायचे तेच बबली पण नाही बोलतो जरा करा ना मदत तुम्ही एवढे भोले वाटतं मस्त दाढी बिडी ठेवली आहे. ऐका ना जरा ऐका अहो, ना. मला तालमीत जायचंय. वस्ताद रोड दिली हो. तालमीत जायचं 1 मिनिट तू पण पेलवान आहे हा मग च्या गावात हा. तू म्हणजे तुम्ही पण पेलवान आहे ना हा, मग तरी बोला कुठे बघितलंय तुम्हाला अहो माझा मित्र आहे कोल्हापूरचा तुम्ही आणि राणादा 1 नंबरचे पेलवान आहे दोघं आहे ना नाही नाही राणाचा 1 नंबर आहे आणि मी 2 नंबर आहे. नाही नाही आहो मला माहिती आहे वज्री केशी जिंकायला राणादाला तुम्हीच मदत केली आहे ना नाही नाही असं माणसं म्हणते तो. नाही नाही मग अशी मला पण मदत करा ना साहेब ऐका ना प्लीज हो काय तुम्ही सांगा राणादा कुठे मी राणादाला भेटणार मग तो मला मदत करणार मग ती मला बबली हो बोलणार हो काय सांगू तुम्हाला नाही मोठा प्रॉब्लेम प्लीज मदत करा ना कसं दाढी बिडी ठेवली जरा करा ना मदत प्लीज अहो जसा तुमचा प्रेमाचा मॅटर आहे ना बघ, तसा माझा किराणाचा मॅटर आहे. किराणाचं म्हणजे बायको सारखी किराणाला सांगते ना मला. बघा ना तुम्हाला तुमची बायको सांगते उद्या माझी बबली पण मला सांगे मी पण किराणा तुमचा ऐका ना एवढी दाढी ठेवली बघा ना पिची ये देखो इधर से सरळ जाने का. हा सरळ जाणे सरळ गया ना हा तो उजवीकडे मुरगळणे का. हा मुरगळणे का वळणे हा का. वळा उधर वळ्यात उधर फाटा लगता है. हाँ फाटा अरे इधर तुम लगता है तुम्हें आए इधर नहीं उधर जाने का तो बाद में लगता है वो. हाँ बाद में लगता है हाँ उजवीकडे गया ना हाँ गया परत डावीकडे वळणे का. हाँ परत डावी को वळणे का उधर वया ना उधर लय मोठा हिर है. हाँ उधर गार पानी है. हाँ अंगाव नहीं लेने का. नहीं, नहीं। एक गार लगता है. हाँ, अपन आंघोळ भी ज्यादा नहीं करते तो थोड़ा उधर बाम्बू की उधर झाड़े है. हाँ बाम्बू बाम्बू उधर काटे काटा है ना उसमें. हाँ उधर ही रहना का शेत है. हाँ हाँ जाना जाएगा नहीं. हाँ हाँ चालते ना वो. चालतंय की काय चालते वीर आहे बांबू आहे आमचेच बांबू त्या अन्नाला 10 करोड कुठून द्यायचे बबलीसाठी काय काय करावं लागतंय राणादा पण नाही कुठून एरे काय करायचं नमस्कार हा नमस्कार. ते राणादा ते सरळ इथं जावा तिकडेच करायला त्यांच्या. तिकडे आहे का हा आपण पुढं राणा पेलवान भेटणार कधी अण्णा मागे लागलाय ते 10 राणा काल रोहित शर्मा काय मारला माहिती आहे काय? विकेट म्हणजे विकेट. गुड मॉर्निंग सर. हा गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन.
गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. सर मी काल टेन्सेसचा अभ्यास करायचा खूप प्रयत्न केला पण सर 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 काही प्रॉब्लेम आहे का? हा? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? नाही काही नाही. सर आत येऊ काय? हा या ना. गुटन मॉर्गन सर. हा गुटन मॉर्गन. अरे वा काका आज एवढ्या लवकर? अरे हा प्रकाश न्यायला आला होता मला. काका आता उद्यापासून मी तुम्हाला आणायला आणि सोडायला येणार नाही म्हणाय नाही बघा. सर हा काय प्रॉब्लेम? टेन्शन मध्ये आहात? नाही ते काही विद्यार्थी अजून यायचेत ना तर त्यांची वाट बघतो. हो. अच्छा. अहो सर वडापचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. अहो काय ते माझ्यासारख्या गाडीचा मेंटेनन्स कोण ठेवत नाही हो. काका आपली गाडी कशी आहे? एक नंबर मस्त. हा. मे आय कम इन सर? लेट झाला तुम्हाला यायला. हो रेणू कुठे आहे? मी तिला फोन केले पण तिने फोन नाही उचलले. बहुतेक नाही येणार आहे आज. मी तिला सकाळपासून फोन करतोय माझाही कॉल उचलला नाही. सर काल काल रेणूचं लग्न ठरलंय. पानसुपारीचा कार्यक्रमही झाला. काय? नाही आता लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी. ठीक आहे तुम्ही बसा आत. अंजली रेणू आज का नाही आली? काय सिरियस? नाही नाही सिरियस काही नाही. अगदी किरकोळ कारण आहे म्हणून नाही आले रेणू. अच्छा. असं करून कसं चालेल? पुढे उगाच मोठा प्रॉब्लेम होईल ना. हो हे तिलाही माहितीये पण तिचा नाईलाज आहे ना. पण तरी मी प्रॉब्लेम आता राणाजींना सांगून बघते. बघूया सॉल्व्ह होतोय का. ओके. रानात आहेत म्हणल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. हो पण रेणू मला म्हणाली की ह्यांना काही सांगू नको उगाच ह्यांना कशाला त्रास ना. हे बघ अंजली तसंच काही सिरियस जर असेल ना तर राणाजींच्या पासून तू अजिबात लपवू नकोस कळलं. हो पण नक्की प्रॉब्लेम आहे काय? ओके चला. आज आधीच आपल्याला खूप उशीर झालाय. हा क्लास सुटल्यावर मी तुम्हाला काही नोट्स देतो त्या तुम्ही प्लीज रेणूला द्या. ओके. अंजली आजही राणा सोडायला नाही आला तुला? नाही त्यांना आजही काम होतं.